तक्षशिला विद्यापीठ हे एक प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठ आहे. तक्षशिला ही नगरी प्राचीन गांधार देशाची राजधानी होती. या विद्यापीठाचा कालखंड इसवी पूर्व 800 ते इसवी 400 शतकापर्यंत सुमारे 1200 वर्षे हे विद्यापीठ अस्तित्वात होते. या विद्यापीठाने आर्षकाल आणि बौद्धकाल हे दोन्ही कालखंड पाहिले होते. तक्षशिला हे ठिकाण वर्तमान पाकिस्तानमधील रावळपिंडी शहराच्या 20 मैलावर हे शहर आहे. तक्षशिला विद्यापीठाची रचना ही आधुनिक विद्यापीठाप्रमाणे नव्हती. तेथे अनेक विद्यार्थी उच्च अध्ययनाकरिता भारतातील कानाकोपऱ्यातून इतर देशातून येत असत. इथे एका शिक्षकाच्या हाताखाली सुमारे 500 विद्यार्थी असत, असा उल्लेख केला आहे. शिक्षणाचा कालावधी सामान्यपणे 7-8 वर्षाचा असे. इसवी पूर्व 6व्या शतकात या ठिकाणी बनारस, राजगृह, उज्जैनी इतर नगरातून व कुरुक्षेत्र या राज्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. तक्षशिलेत फक्त उच्च शिक्षणाची व्यवस्था होती. आयुर्वेद, धनुर्विद्या, वेदत्रयी, व्याकरण, तत्त्वज्ञान, वास्तुशास्त्र इत्यादी प्रमुख विषय शिकवले जात असे. याशिवाय अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वेदांगे, स्थापत्यकला, मूर्तिकला, चित्रकला इत्यादी अनेक विषय शिकवले जात होते. तक्षशिला विद्यापीठ 1200 वर्ष अखंड शिक्षण कार्य करीत असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव प्राचीन विद्यापीठ होते. तेथे या कालखंडात त्या प्रदेशावर ग्रीक, इराणी, मौर्य, इंडो-बॅक्ट्रियन, कुशाण वगैरे अनेक राज्यकर्त्यांचा, राजकारण्यांचा, संस्कृतीचा आणि भाषांचा प्रभाव पडला. त्याचा परिणाम विद्यापीठातील भाषा आणि अभ्यासक्रम यांवरही झाला. या विद्यापीठात इसवी 7व्या शतकात जीवनवैद्य अंगुलीमाल, महाली लिच्छवी, राजा प्रसन्नजित, बांदुलमल इत्यादी अनेक बौद्ध अनुयायांचे शिक्षण या विद्यापीठात झाले. येथे सम्राट अशोकाने धर्मराजिक स्तूपाची स्थापना केली. तक्षशिला हे काश्मीर राज्याचा प्रमुख अंग बनले होते. या विद्यापीठात विद्वान, आचार्य, वैयाकरणी, पाणिनी, चिकित्सक, विशारद जीवक, अर्थशास्त्रज्ञ कौटिल्य आणि साम्राज्य निर्माता चंद्रगुप्त या सर्वांनी आपले शिक्षण येथे पूर्ण केले होते. आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त यांचा राजगुरू होण्यापूर्वी तक्षशिला विद्यापीठात आचार्य होते. या विद्यापीठात 18 प्रकारच्या विद्या शिकवल्या जात होत्या. यावरूनच तक्षशिला विद्यापीठाचे महत्त्व किती होते हे आपल्या लक्षात येईल. परंतु इसवी 5व्या शतकात हुनांनी हे विद्यापीठ पूर्णपणे नष्ट केले व तेव्हापासून हे विद्यापीठ पूर्णपणे बंद पडले. नालंदा विश्वविद्यालय हे जगात सर्वात प्राचीन बौद्ध विश्वविद्यालय म्हणून नालंदा विद्यापीठाची ख्याती होती. हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असून तेथेच विद्यापीठाची वास्तू होती. नालंदा हे विहार बौद्धांचे विद्यालय होते. या विद्यापीठात नागार्जुन, आर्यदेव, वसुबंधू, अंगशीलभद्र, शांतिरक्षित, जिनमित्र व ज्ञानचंद्र यांसारखे थोर आचार्य होते. त्यांनी तत्त्वज्ञान, ज्ञानशास्त्र, तंत्रज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिले होते. तसेच या विद्यापीठात धर्मपाल, चंद्रपाल, गुणमती, स्थिरमती, प्रभामित्र, ध्यानचंद्र, शीलभद्र यांसारखे कुलपती होते. हे विद्यापीठ 5व्या शतकाच्या सुरुवातीस झाले असावे. विद्यापीठाच्या स्थापनेचे व सर्व धनाचे श्रेय गुप्त वंशाच्या 6 राजांकडे जाते. काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचा शिष्य आर्यदेव यास देतात. तेथेही चीन, मंगोलिया, थायलंड, श्रीलंका, बर्मा, कोरिया इत्यादी देशातील विद्यार्थी शिक्षण घेत होते. नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापक होता. त्यात सांप्रदायिकतेस स्थान नव्हते. बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म, त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्द विद्या, चिकित्सा, गणित, ज्योतिष,
चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इत्यादी विषय शिकवले जात असे. या विद्यापीठाने आर्यदेव, सीलभद्र, कर्णमती, कमलशील, बुद्धकीर्ती इत्यादी विद्वान येथे निर्माण झाले होते. या नालंदा विद्यापीठाच्या सुमारे 1.5 किलोमीटर लांब व सुमारे 52 किलोमीटर रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते. याशिवाय ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी 3 सुंदर इमारती होत्या. त्या काळी ग्रंथांना रत्न समजत होते, म्हणून ग्रंथालयांना वरील नावे दिली होती. या ग्रंथालयाच्या विभागाला धर्मगंज असे म्हणतात. हे विद्यापीठ 1500 अध्यापक होते व 10,500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. प्रत्येक दिवशी 100 व्याख्याने होत. येथे राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडा, लत्ता, औषध, उपचार व शिक्षण विनामूल्य. हा सर्व खर्च दान दिलेल्या 200 खेड्यांच्या उत्पन्नातून आणि 50% धन राजा हर्षवर्धन देत होते. चारित्र्यसंपन्न व बुद्धिमान शिक्षक, अभ्यासू व होतकरू विद्यार्थी, कुशल प्रशासन, राज्यकर्त्यांचा सतत लाभलेल्या आश्रयामुळे नालंदा विद्यापीठाची उत्तरोत्तर सतत 8 शतके भरभराट होत गेली. भारतातील अध्ययन अध्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व समृद्धी लाभून देण्यात या विद्यापीठाचा वाटा फार मोठा आहे. गुप्त सम्राट बालदित्येने इसवी सन 470 मध्ये एक सुंदर विहार निर्माण केले. त्यामध्ये भगवान बुद्धांची 80 फूट उंचीची तांब्याची मूर्ती स्थापन केली होती. नालंदा विद्यापीठ फार प्रसिद्ध होते. तेथे निवासासाठी 4,000 व अभ्यासासाठी 1,000 खोल्या होत्या आणि या ग्रंथालयात 3 लाख ग्रंथ होते. परंतु इसवी सन 1200च्या सुमारास मुहम्मद बिन बख्तियार खिलजीने नालंदावर हल्ला केला. त्याने नालंदा विद्यापीठाला आग लावली. त्याच्या या आक्रमणामुळे ग्रंथालय अनेक वर्षे जळत होते. शेवटी त्याने मोडतोड करून जाळून त्याचा विध्वंस केला. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर श्री नालंदा महाविहार आर्या भिक्षू संघस्य असे लिहिले आहे व तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचे धर्मचक्र आहे. नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून त्याच ठिकाणी बिहार सरकाराच्या सहकार्याने 1951 वर्षी नवनालंदा महाविहार स्थापन करण्यात आले. ओदनपुरी बौद्ध विद्यापीठ हे पाल राजाच्या काळात प्रसिद्ध बौद्ध ज्ञानाचे केंद्र होते. वर्तमान बिहार शरीफजवळ नालंदा महाविहारापासून 10 किलोमीटरवर होते. इसवी सन 749 मध्ये ओदनपुरी विद्यापीठासारखे तिबेटमध्ये प्रथम तिबेटी बौद्ध विहार बनविले होते. 12व्या शतकात ओदनपुरी विद्यापीठात हजारो विद्यार्थी आणि आचार्य होते. 1,000 भिक्षू राहत होते. ओदनपुरी विद्यापीठातील आचार्य महांत जेतारी एक विख्यात प्रखाट पंडित होते. ओदनपुरी विद्यापीठ हे नालंदापासून 7 मैलावर होते. या ओदनपुरी विद्यापीठाचे कुलपती भिक्षू प्रभाकर होते. इथे 1,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 12व्या शतकात इस्लामिक आक्रमणाने विद्यापीठ नामाशेष झाले. भिक्षूंची हत्या करण्यात आली. ग्रंथालय जाळले गेले. काही भिक्षू पळून गेले. ओदनपुरी विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. इथे 9 मजले होते. ते सारे खंडर केले, नामशेष केले आणि हे विद्यापीठ नष्ट झाले. जगदल विद्यापीठ हे पालवंशीय राजाने स्थापन केले. पाल वंशाचा राजा रामपाल याचा कार्यकाळ इसवी सन 1070 ते 1120 असा होता. राजा रामपाल हा तरुण वयात राजगादीवर बसला होता. तो प्रतिभासंपन्न आणि शक्तिशाली होता. त्याने एक नवीन राजधानी गंगा आणि करतोय नदीच्या संगमावर स्थापन केली. तिचे नाव रामावती ठेवले होते. राजा रामपाल याने याच रामावती नगराच्या ठिकाणी जगदल विद्यापीठाची स्थापना केली होती. या ठिकाणी रामपालने जगदल नामक बुद्धविहार आणि विश्वविद्यालय स्थापन केले. हे विद्यापीठ 150 वर्षे चांगल्या स्थितीत होते. विदेशी आक्रमण झाले आणि हे विद्यापीठ नामशेष झाले.
तांत्रिक बौद्ध धम्माचे मुख्य आश्रयस्थळ होते. या विद्यापीठात विशाल ग्रंथालय होते. अनेक विद्वानांनी संस्कृत ग्रंथांचे तिबेटी भाषांमध्ये अनुवाद केले होते. जगदल विद्यापीठ जवळपास 250 वर्षांपर्यंत ज्ञानदानाचे कार्य करीत होते. जगदल विद्यापीठाची नालंदा विद्यापीठाशी तुलना केली जात असे. या विद्यापीठात संस्कृत भाषा व पाली भाषांचा अभ्यास शिकविला जात असे. 13व्या शतकात जगदल विद्यापीठ पूर्ण नष्ट झाले असा प्राचीन बौद्ध विश्वविद्यालयाचा इतिहास आहे. ही सारी बौद्ध विश्वविद्यापीठे तुर्की आक्रमणाने नष्ट झाली. मोहम्मद घोरी बख्तियार खिल्जी या इस्लामिक आक्रमणाने नष्ट केली आणि बौद्ध संस्कृतीचे, बौद्ध चळवळीचे फार नुकसान केले. या विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास नष्ट केला. चीन, तिबेट, ब्रह्मदेश या देशात गेलेल्या भिक्षूंनी आपल्या संगती काही ग्रंथ नेले होते. त्या ग्रंथावरून त्या देशात बौद्ध धम्म आज जिवंत आहे. वल्लभी विद्यापीठे भारताच्या विद्यापीठांपैकी नावाजलेले विद्यापीठ होते. हे विद्यापीठ गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील वल्लभी येथे सौराष्ट्रात पश्चिम विभागात किनाऱ्यावर वसले होते. विद्यापीठाची स्थापना व संवर्धन याचे श्रेय मैत्रक राजांना दिले जाते. मैत्रक आश्रयामुळे वल्लभी विद्यापीठाची भरभराट होती. या राज्यात विद्यापीठ मैत्रक राजाने इसवी सन 500 ते 770 पर्यंत सौराष्ट्रावर राज्य केले. 7व्या शतकात इथे 100 बुद्ध विहार, त्यामध्ये 6000 भिक्षू राहत होते. येथील कला संस्था व विहार स्थाने हे अध्यापनाची प्रसिद्ध केंद्रे होते. वल्लभी विद्यापीठात 72 विषय शिकवले जात असे. त्यामध्ये गणित, व्याकरण, लेखनकला, ज्योतिषशास्त्र, स्थापत्यकला, मंत्रविद्या, धनुर्विद्या, नृत्य, गायन आणि विविध कला शिकवल्या जात होत्या. तसेच कला संस्थेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षणासोबत उपयुक्त कला, सैनिक प्रशिक्षण, बौद्धिक व शास्त्रीय अध्यापन केले जात असे. वल्लभी विद्यापीठात पाठ निर्देशन, व्यावसायिक शिक्षण ह्यांना अध्यापन पद्धतीत विशेष महत्त्व होते. यांपैकी पहिल्याचा प्राथमिक शिक्षणासाठी तर दुसऱ्याचा उच्च शिक्षणासाठी उपयोग केला जाई. धर्मशास्त्र, वेदांगे, इतिहास, तत्त्वज्ञान, भूगोल, नीतिशास्त्र, व्रत, चिकित्सा इत्यादी विषयांचाही अध्यापन केला जात असे. वल्लभी विद्यापीठात बौद्ध, जैन इतर धर्माचे अध्यापन होत असे. हे विद्यापीठ विद्येचे माहेरघर व आंतरराष्ट्रीय व्यापार बंदर असा नावलौकिक असल्याचा उल्लेख काश्मीरी पंडित सोमदेव यांच्या कथासरिता सागरात व मैत्रककालीन ताम्रपंटात आढळतो. पूर्व भारतातील नालंदा विद्यापीठाशी याचे साम्य असून त्या काळी त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. हे विद्यापीठ नालंदासारखे बौद्ध धर्माचे केंद्र बनले होते व जैन व बौद्ध आचार्यांनी येथे धर्मप्रसारात विहार बांधले. जैन आचार्यांनी धर्मप्रसारात त्याचे सिद्धांत लिपिबद्ध केले. वल्लभीतेत जैन परिषदेत मान्यताही मिळाली. ग्रामीण उत्पन्नातून अर्थसहाय्य व विद्यापीठात लाभलेला राजाश्रय यांमुळे जैन धर्माचे शिक्षण उपलब्ध होऊ लागले. नालंदा विद्यापीठात अध्ययन केलेले स्थिरमती व गुणमती हे वसुबंधूंचे शिष्य तसेच मयूर शर्मा हा कदंब घराण्याचा संस्थापक येथे अध्यापनात येऊन त्यांनी विहारात निवास केल्याचा उल्लेख आहे. या राजश्रीमंत वा गरीब अशी तफावत केली जात नसे. समान संधीचा सर्वांना लाभ होई. विहारातील विद्यार्थीची साधी राहणी व उच्च विचारसरणी असून शांतता, शिस्त इत्यादी सर्वसाधारण आचारनियम त्यांना पाळावे लागत.
ग्रंथालयाची ही विहारात सोय होती. ग्रंथ खरेदी पहिल्या गुहसेन या राजाने दिलेल्या अनुदानाच्या रकमेतून केला जात असे. मैत्रक राजा विहारासाठी आर्थिक दान देत असे. वल्लभी विहारात अध्ययन पूर्ण केल्यावर यांवरील चर्चेद्वारे आपली योग्यता सिद्ध करीत व नंतर राजदरबारातील अधिकाऱ्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत. या विद्यापीठात सर्व शिक्षण मोफत केले जाई. हिने यांनी भिक्षूंच्या वल्लभी विद्यापीठ अधिपत्यात होते, परंतु इसवी सन 775 मध्ये वल्लभी विद्यापीठावर अरबियांच्या हल्ल्यामुळे 12व्या शतकात मुहम्मद घोरीच्या हल्ल्यात नष्ट झाले. अशा प्रकारे ज्ञानाचे एक प्रसिद्ध केंद्र इतिहासाच्या अंधारात लुप्त झाले.